महाबळेश्वर तालुक्यातील वाघेरा ते येरणे गोगवे रस्त्याची दयनीय अवस्था। रस्ता धोकादायक झाल्यामुळे वाहतूक ठप्प, उपाययोजना न झाल्यास जनआक्रोश उफाळून येण्याची शक्यता। सांगलीच्या कृष्णा नदी आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू, धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ। वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसामुळे शेतीच्या कामात अडथळा, काही भागात पेरण्या रखडल्या, शेतात आंतरमशागत करता येत नसल्याने शेतकरी त्रस्त। भंडाऱ्यात मध्यरात्रीपासून दमदार पाऊस, शेतातील पेरणी पूर्ण, ग्रामीण भागातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता। वर्ध्यात पावसाचा जोर कायम, संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची कामे ठप्प। धुळ्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, गिधाडे गावातील एका घराचं छत कोसळलं, दुर्घटनेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, एक पुरुष आणि लहान मुलगा देखील जखमी। गंगापूर धरणातून 5000 क्युसेक वेगाने विसर्ग, सोमेश्वर धबधब्याने केलं रौद्र रूप धारण, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, खबरदारी म्हणून सुरक्षा रक्षक देखील तैनात। धुळे जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू, अक्कलपाडा धरणात पाण्याची आवक वाढली, धरणातून 5230 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस, परिसरातील नाल्यांना पूर, पावसामुळे शेतकरी सुखावला। बुलढाणा जिल्ह्याला पुढील 2 दिवस येलो अलर्ट, बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात। नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू, 12 तासात 40 मिलीमीटर पावसाची नोंद, गंगापूर धरणातून 5186 क्युसेकने विसर्ग सुरू। खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जोरदार पाऊस, धरणातून 4000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 पट पाणीसाठा। नाशिकमधील 23 पैकी 5 ते 6 धरणं 100% भरली, गंगापूर धरण 60%हून अधिक भरलं, भाम धरण 100% भरल्याने विसर्ग सुरू। नागपूरमध्ये रात्रीपासूनच पावसाची संततधार, विदर्भात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। साताऱ्यातील ठोसेघर धबधबा ओसंडून वाहू लागला, धबधब्याचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांची गर्दी, पर्यटकांसाठी प्रेक्षक गॅलरीची देखील सुविधा। पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर। मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ, धरणातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे 75 जणांचा मृत्यू, ढगफुटी सदृश्य पावसामुळे प्रचंड नुकसान, अनेक गावांचा संपर्क तुटला, देशातील 15 राज्यांना पावसाचा रेड अलर्ट। अमेरिकेतील टेक्सासमधील पुरात 51 जणांचा मृत्यू, मुसळधार पावसामुळे ग्वाडालूप नदीला पूर, मृतांमध्ये 15 लहान मुलांचा समावेश, हेलिकॉप्टर, बोट, ड्रोनच्या सहाय्याने नागरिकांचा शोध सुरू। वाशिममध्ये वन्य प्राण्यांमुळे शेतीचं नुकसान, वन्य प्राण्यांवर तातडीने कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरातील 53% शेतकरी पीक कर्जापासून वंचित, मागील कर्जाची थकबाकी भरा मगच नवीन कर्ज मिळेल, बँकांची भूमिका। वर्ध्यात शेतकऱ्याने संत्र्याची बाग केली नष्ट, संत्राबागेला मृगबहार येत नसल्याने शेतकरी हताश, 10 वर्षांपासून संगोपन करूनही उत्पन्न मिळत नव्हतं। छत्रपती संभाजीनगरात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा, शेतकऱ्यांना बियाणे, खतं आणि कीटकनाशके देण्यासाठी 10 लाख रुपये खर्च करणार। बुलढाण्यात औषधी आणि सुगंधी वनस्पती लागवडीसाठी 50,000 ते 1.5 लाखांपर्यंत अनुदान दिलं जाणार, इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचं आवाहन। सोलापुरात हत्तूर ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याचा भीमा नदीत बुडून मृत्यू, सोनाबाई जनगे 4 दिवसांपूर्वी बेपत्ता। यवतमाळमधील राळेगावात शासकीय धान्य गोडाऊनला आग, धान्य जळून खाक, आगीचं कारण मात्र अस्पष्ट। सोलापुरात बार्शी ते दुचाकीला वेगवान बसची धडक, अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू, बार्शी कुर्डुवाडी बाह्य वळण रस्त्यावर अपघात। पंढरपूरवरून परतताना भाविकांच्या एसटीचा अपघात, अपघातात जवळपास 30 जण जखमी, बुलढाण्याच्या चिखलीजवळ एसटी दुभाजकाला धडकली।
पुण्यातील रामवाडी भागातील श्रुती अपार्टमेंटला आग. आगीत 6 दुचाकी जळून खाक. अपार्टमेंटमधील 100 ते 150 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. पालघरमधील धनसार औद्योगिक क्षेत्रातील प्लॅटिनम पॉलिमर्स या कंपनीला भीषण आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. पैठणमध्ये चोरट्यांनी 3 दुकाने फोडली. 35,000 रुपयांची केली चोरी. बीडमध्ये येळंब घाट येथील ट्रान्सफॉर्मर वर्कशॉप फोडून 1,80,000 रुपये किमतीच्या साहित्याची चोरी. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. भंडाऱ्यात मोबाईल आणि हार्डवेअरचं दुकान चोरट्यांनी फोडलं. 60,000 रुपयांच्या फोनची चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मालेगावातील पुरातन रोकडोबा हनुमान मंदिरात चोरट्यांचा डल्ला. शनी महाराजांच्या मूर्तीवरील सुमारे 2 किलोचा चांदीचा मुकुट लंपास. घटनेवेळी मंदिरातील सीसीटीव्ही देखील बंद. यवतमाळमध्ये रोहडा गावातील व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केलेल्या आरोपीला 11 वर्षांनंतर जन्मठेप. नळाचं पाणी भरण्यावरून झाला होता वाद. पैठण शहरात चोरट्यांचा सुळसुळाट. घरफोडी, दुकानफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे भीतीचं वातावरण. मध्यरात्रीच्या सुमारास घातक शस्त्रासह चोरटे सीसीटीव्हीत कैद. अमरावतीत दुचाकीच्या डिक्कीतून एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या एकाला अटक. तरुणांकडून 4,88,450 रुपये किमतीचे 75 ग्रॅमहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त. आरोपीवर देखील गुन्हा दाखल. अमरावतीत गेल्या 5 महिन्यात पोलिसांकडून 70% गुन्ह्यांचा उलगडा. एकूण 1,681 गुन्हे दाखल. त्यापैकी 1,183 गुन्ह्यांचा उलगडा. जालन्यात पिस्टलचा धाक दाखवत व्यापाऱ्याचं अपहरण. 50 लाख रुपयांची खंडणी मागणारे 2 गुन्हेगार अखेर अटकेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. मुंबईतील टिळकनगरमध्ये हॉटेलची तोडफोड. हॉटेलच्या सुरक्षा रक्षकालाही मारहाण. घटना सीसीटीव्हीत कैद. इंदापुरात पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांच्या वादातून एकाला मारहाण. मारहाण झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू. 4 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल. कोल्हापूरमधील कुरुंदवाडमध्ये धारदार शस्त्राने युवकाची केली हत्या. 3 अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. हत्येचं कारण स्पष्ट. नांदेड जिल्हा पोलीस आणि हिंदुस्थान पेट्रोल यांच्या संयुक्त विद्यमानाने मिशन निर्भया मॅरेथॉनचं आयोजन. विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. परतीच्या वाटेवर वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आणि जेवणाची सोय. मनसेच्या वतीनं लातूर मुख्य बस स्थानकात राबवला जातो उपक्रम. परभणीत गायरान जमीनधारकांच्या मागणीसाठी 14 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन. त्यानिमित्त सावली विश्रामगृह इथं बैठक. सिल्लोडमध्ये भवन येथील सिद्धेश्वर शाळेच्या शेजारील नाल्याचं काम अर्धवट. जीव धोक्यात घालत विद्यार्थ्यांचा प्रवास. प्रशासनानं नाल्याचं काम तत्काळ पूर्ण करावं, अन्यथा आंदोलनाचा पालकांचा इशारा. राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला परभणी जिल्हा शिक्षण संस्था चालकांचा पाठिंबा. 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाचं अनुपालन करण्याच्या मागणीसाठी 8 आणि 9 जुलै रोजी आंदोलन. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समाज अधिक पक्की होते. सरन्यायाधीश भूषण गवईंचं वक्तव्य. कल्याणमध्ये वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांचा हलगर्जीपणा समोर. चहा पिण्यासाठी भर रस्त्यात पोलीस व्हॅन लावल्यानं वाहतूक कोंडी. संतप्त वाहन चालकांचा गोंधळ. ठाण्यात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स. व्यंगचित्र रेखाटत उद्धव ठाकरेंना डिवचलं. मराठी माणसाच्या एकजुटीचा नारा दिल्याचं व्यंगचित्र. राज्यात 8,000 गावांमध्ये शाळाच नाहीत. युडाएसच्या आकडेवारीनुसार माहिती समोर. राज्यातील 5,000 शाळांमध्ये सुविधा नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिला. शाळेच्या असुविधतेबाबत दुजोरा. चंद्रपुरातील सोनापूर गावातील जिल्हा परिषद शाळेची स्थिती धोकादायक. शाळेच्या छतावरील टीन उडाले. 2 वर्ग एकाच खोलीत भरायला लागले. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत शाळा मात्र सुरूच. रायगडमधील कथित संशयास्पद बोट प्रकरण. बोटीसंदर्भात सुरक्षा यंत्रणांकडून पोलिसांना अलर्ट. अद्याप कुठलीही संशयास्पद बोट आढळली नाही. हेलिकॉप्टरच्या मदतीने यंत्रणांकडून बोटीचा शोध सुरू.
वाशिममधील अमानी ते करंजी रस्त्याची दयनीय अवस्था। रस्त्यावर खड्डेच खड्डे, चिखलातून नागरिकांचा प्रवास, मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। नांदेडमधील डोंगरगाव ते दुगाव या डांबर मार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं। ग्रामस्थांकडून व्हिडिओ व्हायरल करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाईची मागणी। वर्सोवा घाटकोपर मेट्रो ट्रेन सेवा उशिरानं, घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी। छत्रपती संभाजीनगरात 9 जुलै रोजी कामगारांचा देशव्यापी संप, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी संप। इचलकरंजीतील एसटीबी प्रकल्पातील सांडपाणी थेट पंचगंगेत, पंचगंगा नदी प्रदूषणावरून शेतकऱ्यांचा संताप, तीव्र आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा। विद्यादीप बालगृहातील कथित छळ प्रकरणी आदिती तटकरेंकडून चौकशी समिती गठीत, समितीने केली मुलींची आणि सदस्यांची चौकशी, चौकशीसाठी विविध दस्तऐवजांची मागणी। पुणे कोंढवामधील अत्याचार प्रकरणी संबंधित तरुणीने प्राध्यापिकेच्या मदतीने कट रचल्याचा संशय, संबंधित प्राध्यापिका पीडितेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरात वीज दरवाढीचा उद्योगांना फटका, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचा आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी। पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, कोयता घेऊन विटंबना करण्याचा प्रयत्न, रेल्वे पोलिसांनी माथेफिरूला घेतलं ताब्यात। छत्रपती संभाजीनगर पालिकेत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात, फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान 3,500 परमनंट तर 2,027 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात, एकूण 1,60,00,000 रुपयांची कपात। रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोर्ले इथे खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळली, ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त, पोलिसांकडून रात्रीचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू। वर्ध्यातील कारंजा जलालखेडा रस्त्याची आमदार सुमित वानखेडेंनी केली पाहणी, चिखलामुळे दुचाकींच्या अपघातात वाढ, नागरिकांसाठी तत्काळ सुविधा करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरात पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे नागरिक त्रस्त, मालमत्ताधारकांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार। बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत, 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ही सोडत घेण्यात येणार। 22 वर्षीय राजन काबरा झाला सीए, छत्रपती संभाजीनगरमधील राजन बनला सीए टॉपर, राजन काबरा 600 पैकी 516 गुण मिळवून उत्तीर्ण। बुलढाण्यात ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या वतीनं बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन, राज्यातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सोहळ्यात सन्मान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।